मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करून तोंडसूक घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. नुकतंच आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. शिवाजी महाराज युद्ध लढून थकले आणि रामदास स्वामींकडे राज्यकारभार सोपवला. आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी ठेवत आता आपल्याला युद्ध करायचं नाही, तुम्ही हा राज्यकारभार सांभाळा, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यांनी यावर हरकत घेतली नाही. म्हणजे एकतर्फी याला संमती असल्यासारखंच आहे. यावर कळस चढवायचं काम बुधवारी स्वामी आनंद स्वरूप यांनी केलंय. शास्त्री यांच्या विधानाचं समर्थन करत युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं असं वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय. या सगळ्यावर कोल्हापूरमधून तीव्र संताप व्यक्त होत असून आम्ही भारतीय लोक आंदोलनचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी हे कट कारस्थान असल्याचं सांगत या दोघांनाही महाराष्ट्रात प्रवेश करू देणार नाही असा इशारा दिलाय. की पेशवे लढले आणि शिवाजी महाराज लढले नाही, फक्त शिवाजी महाराजांनी छापामार युद्ध केले आणि लढले तर पेशवे. खरा याचा उलटा इतिहास आहे. लढले शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि पेशव्यांनी फक्त चंगळवाद, रंगरंगलिया, ज्याला सगळ्या प्रकारचे म्हणता येईल, शराब, शबाब, कबाब अशामध्ये पूर्णपणे आयुष्य घालवलं आणि मराठा साम्राज्याचा अस्त जो आहे हा पेशव्यांच्यामुळे झालेला आहे. पूर्णपणे कब्जात घ्यायचा असेल, संपूर्ण राज्य महाराष्ट्र जर गाजवायचा असेल तर शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, वारसा आहे, हा अडसर या संघ परिवाराचे आणि त्यांचे जे प्रवचनकार बगलबच्चे आहेत त्यांना वाटतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा खुशी करण्यासाठी हे एक मोठं षडयंत्र सुरू आहे. धीरेंद्र शास्त्री असेल किंवा अलीकडच्या संजय गाडगे असेल, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, भगतसिंग कोश्यारी, अनेक नावं घेता येतील. हे नावं हे काय करतात की आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशा पद्धतीनं नरेंद्र मोदींना मोठं करायचं, मोहन भागवतनं मोठं करायचं आणि शिवाजी महाराजांना कमी लेखायचं. अशा कटकारस्थानाला महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारांची जी जनता आहे ती अजिबात भीक घालणार नाही आहे. यांचं कटकारस्थान आम्ही उघडे पाडू आणि यांना महाराष्ट्रामध्ये धीरेंद्र शास्त्री असेल किंवा योगी आनंदस्वरूप असेल यांना प्रवेश देणार नाही. यांचे सगळे कार्यक्रम उधळून लावून त्यांची बोलती बंद करून सळो की पळो करून महाराष्ट्रातले. तर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना स्वामी आनंद स्वरूप यांचं वक्तव्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वाटत नाही का, असा सवाल ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हा सचिव हरीश कांबळे यांनी उपस्थित केला आहे. महाराजांची कोलटकरसारखा असेल किंवा छिंदमसारखा व्यक्ती असेल किंवा एव्हाना संजय गायकवाडसारखा आमदार एका चुकीच्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी करत सुटलेले असताना आम्ही पुरोगामी समतावादी वैचारिक लढाई लढणारे कार्यकर्ते रस्त्यावरती ह्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी उतरतात आणि स्वतःला जे काही तथाकथित हिंदुत्ववादी म्हणणारे आहेत, शिवभक्त स्वतःला म्हणून घेणारे जे काही उजव्या विचारसरणीची जी लोक आहेत सध्या ती कुठं आहेत? या संपूर्ण महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा फक्त स्वतःच्या मतासाठी ते वापर करतायत. एकूणच ज्यावेळेस बदनामी होते किंवा अशा पद्धतीचं अर्वाच्य भाषेमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो त्यावेळेस आम्ही पुरोगामी कार्यकर्ते त्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला आता रस्त्यावरती येऊसं वाटत नाही का? एकंदरीत अलीकडच्या काळात छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढत चालली आहे. यावर सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं अशा लोकांचं धाडस सुद्धा वाढत चाललंय. त्यामुळे इतिहासासंबंधी किंवा महापुरुषांसंबंधी आपण काय बोलतोय याचं भान सर्वांना असायला हवं, इतकीच माफक अपेक्षा.